लोकशाहीचं राज्य की हुकुमशाहीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे तडीपार आणि गुंड लोक चालवत आहेत का? इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचा जळजळीत सवाल. सत्तेच्या जोरावर सध्या सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सातत्यानं दबाव आणि मनगटशाहीचा वापर करून शैक्षणिक संकुलामध्ये सुद्धा राजकारण करून लोकशाहीचा आवाज थांबवण्याचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रकार वाढत असल्यामुळं या सर्व प्रकरणाचा जाहीर निषेध केला जात आहे. बार्शीचे समाजभूषण मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले व्याख्यान कोणाच्या तरी धमकीमुळे रद्द केलं जात असेल तर या देशात लोकशाही कुठे गेली आणि ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ तडीपार आणि गुंड प्रवृत्तीचे समाजकंटक चालवणार का, असा परखड सवाल करत लोकशाहीच्या राज्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्यावर अशा प्रकारची गदा आणली जात असेल तर या घटनेचा मी आणि सर्व समाज निषेध करतो, असं मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केलंय. मामासाहेब जगदाळे हे शिक्षण क्षेत्रातील देवमाणूस, सर्वसामान्यांची पोरं शिकावी हाच ध्यास घेतलेले मामासाहेब आणि आवाज दाबणार आहे आजचं प्रशासन. यामध्ये फार मोठी दरी असून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त 6 फेब्रुवारी रोजी व्याख्यान देण्यासाठी आलो होतो. यावेळी सभागृहाकडे जात असताना अनपेक्षितपणे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी तांत्रिक अडचणीमुळे व्याख्यान रद्द केल्याचं कोकाटे यांना सांगितलं आणि त्यानंतर हे व्याख्यान रद्द केल्यामुळे सर्वत्र निषेध व्यक्त होतोय. जर अशा प्रकारे कोणाच्या धमकीचे फोन आल्यानंतर नियोजित कार्यक्रम या राज्यामध्ये रद्द होणार असतील तर विद्यापीठ गुंड, तडीपार, समाजकंटक, अतिरेकी लोक चालवणार का? आम्ही कुठल्या धर्माच्या, जातीच्या विरोधात न बोलता छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या महामानवांचे विचार आणि त्यांचा इतिहासच सांगत असतो आणि असं असताना सुद्धा कुणाच्या तरी फोनवरून जर अशा प्रकारचं व्याख्यान रद्द केलं जात असेल तर ते योग्य नाही. कुलगुरू हे राज्यपाल नंतरचं महत्त्वाचं पद असताना जर एखाद्या व्यक्तीचा फोन आला आणि व्याख्यान अचानकपणे रद्द करा असं सांगत असतील तर या देशातली लोकशाही नष्ट होऊ लागल्याचं हे वास्तविक चिन्हच म्हणावं लागेल.